अशात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. मी माफी मागतेय. मग ज्या माणसाने ही कमेंट पास केली आहे ना तो माणूस कुठे आहे? त्याने नको याला माफी मागायला. इथून पुढे ते तुम्हाला फोन सुद्धा करणार नाहीत आणि तुमचा फोन घेणार सुद्धा नाहीत. मी त्यांना स्वप्नातही फोन करणार नाही. सांग तुझ्या त्या संग्राम शेठला. शेवटची संधी तर आमचे संग्राम शेठ देत आहेत. सुहासच्या वतीने मी माफी मागतेय ना, आणि एवढं असून सुद्धा तू त्याच्याबद्दल वाईटच बोलतेयस. मी त्याच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून त्याच्यातला तुम्ही मला एक तरी गुण दाखवून द्याल का? सगळ्या जगाशी लपून छपून चोरून आपण देवळात लग्न केलं. किती झालं तरी ते लग्न होतं. पण मला असं वाटतं की संबंध जगाला कळलं पाहिजे आणि तेही वाजत गाजत. कशाला बोलायचं उगाच? तेच उगाळण्यात काय अर्थ आहे? अगं म्हणजे काय माई, आल्या आल्या कशी मुक्ताफळं उधळली ना, ऐकलीस ना तू? मी तुला सांगून ठेवतो आत्ताच माई. बोल यार. Good shot. Yes. तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला. झालं समाधान? संबंध काय? मला काय समाधान मिळणार आहे? क्रिकेटची मॅच बघून काय मिळतं कोण असतं? बरोबर आहे. क्रिकेटची मॅच बघून मला आनंद मिळतो. तो आनंद तुला कसा मिळेल? आय मीन तुम्हाला कसा मिळणार? करेक्ट आहे. कसा मिळणार?
कारण तो तुम्ही लोकांनी कधी मला मिळूच दिला नाही. त्याच बातम्या परत परत बघून काय मिळतं तुम्हाला? घरात बसल्या बसल्या आपल्या देशात काय चाललंय, जगात काय चाललंय याची माहिती मिळते मला. दिवसभर घरात लोळणाऱ्या किंवा गावभर उन्हाडक्या करणाऱ्या माणसाला कुठचीही माहिती मिळाली काय किंवा नाही मिळाली काय, त्यांनी काय फरक पडणार? माझ्यापेक्षा वेगळं काय करता हो तुम्ही? निदान सासऱ्याच्या घरी फुकट लोळत पडत नाही किंवा गावभर नुसतं उंडारतही नाही. अभिजितराव, त्यासाठी नशीब लागतं. हम्म आता तुमचा सासरा नव्हता श्रीमंत, माझा सासरा आहे श्रीमंत, आता माझा दोष थोडी आहे. पण बघा, असं असूनही केवळ टाइमपास म्हणून मी मॅच नाही बघत आहे, तर नॉलेज अपडेट करण्यासाठी बातम्या बघतोय. जनरल नॉलेज अपडेट. क्रिकेटची मॅच बघा, क्रिकेटची मॅच. निदान मॅच मध्ये जिंकण्यासाठी लढण्यात काय मजा असते, डावपेच कसे खेळले जातात हे तरी समजेल. खर तर दुसऱ्यांना हरताना बघण्यातच तुम्हाला आनंद जास्त मिळतो. दुसऱ्यांना हरताना बघण्यात नाही, स्वतः जिंकण्यामध्ये जास्त आनंद मिळतो आम्हाला. अर्थात ते तुम्हाला नाही कळणार, कारण तुम्हाला कधी लढण्याची सवयच नाहीये ना. पळून जाता तुम्ही. गेलो पळून, हो गेलो पळून मी, पण तुमच्यासारखी घरच्यांशी मी बेईमानी नाही केली. त्या संग्राम थोरातशी जाऊन तुम्ही मैत्री केली होती. अज्ञान, निव्वळ अज्ञान. कसं आहे, शत्रूच्या गोटामध्ये जाऊन राहून त्याचे सगळे डावपेच समजून घेऊन ते त्याच्यावरतीच कसे उलटवायचे हे जेव्हा माणूस शिकतो ना, तेव्हा त्यात खरा आनंद असतो, खरी मजा असते. त्यात नाही कळणार तुम्हाला हे सुद्धा. अभिजितराव, तुम्ही आता दिवसाही स्वप्न पाहायला लागलाय. नुसती स्वप्न पाहत नाही, स्वप्नपूर्तीसाठी 24 तास झटतो. कष्ट उपस. दोन वेळेच्या जेवणासाठी आणि छप्पर मिळवण्यासाठी डोक्यावरती जेलचा कोपरा नाही शोधत, त्यासाठी कष्ट करावे लागतात. तुमच्या बाबांमुळेच मी जेलमध्ये गेलो. जे काही चांगले वाईट अनुभव आले, जे काही शिकलो ते त्यांच्याचमुळे शिकलोय मी. त्याचा वापर करून घ्या. आला तो फायदाच होतो, तोटा अजिबात होणार नाही. कसं आहे अभिजितराव, तुम्ही लोकांना खूप स्लो लर्नर आहात. हे तुम्हा लोकांना अक्कल येईपर्यंत जग खूप पुढे निघून गेलेलं असेल. विचार करा आणि सांगा, मी कधी जॉईन करू तुम्हाला? मला घाई नाहीये. मॅच बघा. आयुष्याची हरलेली मॅच खेळण्यात किंवा बघण्यात काय पॉइंट आहे? काही श्रीमंताची मुलं त्या रिपीट टेलिकास्टवर पण बेटिंग करतात. जॉईन करतायत. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ म्हणतात ते काही खोटं नाही.
आमच्यासाठी चहा नाश्ता वरती पाठवाल का? अगं तेजू आता बाळाला घेऊन खालीच येईल. तू आणि दादा इथेच ये ना खाली ब्रेकफास्टला. अभिचं उरकलं की मग मी येते. वनिता वहिनी एक विचारू का? अभिदादा टाळाटाळ करतोय का? नाही म्हणजे तेजू घरात आल्यापासून मी नोटीस केलंय अभिदादाने कौतुकाने एकदाही बाळाला जवळ घेतलं नाही का? अगं बाळ खूप लहान आहे ना, अजून मानही धरली नाहीये त्याने, त्यामुळे त्याला भीती वाटते त्याच्याशी खेळायला. आणि तसंही अभिला लहान मुलांशी खेळणं नाही तितकंसं आवडत. अभिदादाला लहान मुलांशी खेळायला आवडत नाही हे मला माहिती नव्हतं. अगं स्वतःच्या मुलाशी खेळणं बोलणं खूप वेगळी गोष्ट आहे ग, पण भावाच्या बाळाशी खेळायचं बोलायचं ह्या सगळ्याचा त्रास होतो ग. आणि अभिला या सगळ्या गोष्टी खूप फील होत आहेत. वनिता वहिनी मी समजू शकते, पण बघ ना सोनू घरात आल्यापासून घरातलं वातावरण किती बदलून गेलंय. त्याचं ते निरागस हसणं, त्याचे बोलके डोळे, त्याची इटुकली हनवटी, त्याचे छोटे छोटे हातपाय, मी तर त्याच्याशी खेळताना स्वतःलाही विसरून जाते. आणि तुझ्या सकट घरातला प्रत्येक जण त्याच्याशी खेळताना गुंग होतो, हो की नाही? मला नाही असं अभिदादासारखं तटस्थ राहता येत. सॉरी अगं, मला तुला नव्हतं हर्ट करायचं. मला कळतंय की तुलाही खूप वाईट वाटतंय, पण तू ते सगळं लपवू शकतेस. अगं पण अभिदादा तर सगळ्यांमध्ये मिक्स झाला ना तर तोही हे सगळं विसरेल, हो ना? जा अभिदादाला घेऊन ये आणि आपण सगळेजण मिळून ब्रेकफास्ट करू, ओके? अभि ऑफिसच्या कामात लक्ष घालायला लागला. वनिता सुद्धा सगळ्यांशी हसून खेळून वागायला लागली. हो. खरं तर तेजूच्या आधीच तिला अगं माई, अगं असतो एखाद्याच्या प्रकृतीत दोष. आणि अभिदादा आणि वनिता बहिणी गायनोकॉलॉजिस्टकडे जात आहेत ना. आणि आता शास्त्र इतकं पुढे गेलंय ना माई. आरू, हे शास्त्र वगैरे काही खरं नाही हं. स्वतः त्रास सहन करत आपल्या बाळाला 9 महिने पोटात वाढवणं वेगळं. अगं माई, माई हळू. अगं वनिता बहिणीने ऐकलं तर तिला वाईट वाटेल ना. माझ्या ना जिभेला काही हाडच नाहीये, जे काही बोलून टाकते मी. आणखी एक गोष्ट, पळून जायची संधी मला तेव्हा देखील होती. तुम्हाला नक्की बाबांनी इथे भेटायला बोलावलंय? ऑफकोर्स. जोपर्यंत बाबा लग्नाला संमती देत नाहीत तोपर्यंत या घराची पायरी मी चढणार नाही अशी शपथ घेतली होती. चला, उशिरा का होईना म्हाताऱ्याने संमती दिली. अर्थात अरुला अजून ही गोष्ट माहीतच नाही. एक मिनिट,
एक मिनिट. बाबांनी परवानगी दिली आहे ना, मग आता त्यांच्या माघारी त्यांना म्हातारा म्हणून तरी संबोधू. अरू, आमचे बाबा खूप बदललेत आणि याचं उदाहरण म्हणजे त्यांनी तुम्हाला इथे भेटायला बोलावलं. तुमचं स्वागत असो. आत या सुहासराव. अरू, अगं मगाशी तुला मी सांगितलं होतं. आणि हे माझे तुमचे पाहुणे आहेत. तुमचे पाहुणे जरी असले तरी आम्हाला सगळी चौकशी करावीच लागेल ना. हे कोण, कुठले, इथं काय करतायत? इन्स्पेक्टर, हे माझे मिस्टर आहे. हा, हिला जावई बापू म्हणजे घरच्याच की. बरं 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 बरं. पण मला एक सांगा, तुमचं नक्की नवराच आहे ना? नाही म्हणजे इन्स्पेक्टर, कोणतीही स्त्री कुण्या ऐऱ्या गैऱ्याला आपला नवरा म्हणून सांगणार नाही. असं होय. बर, मी जरा यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातोय चौकशीसाठी. तुम्ही चला स्टेटमेंट द्यायला, तुमचा नवरा आहे म्हणून. चला चला. मी आलोय त्याची कुणी दखल तरी घेणार आहे का? याऱ्या पावली परत जाऊ. सुहास, तू तुरुंगात गेलो होतो ते संशयित म्हणून, आरोपी म्हणून नाही. आणि पोलिसांना माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही म्हणून त्यांनी मला सोडून दिलं. अरे, तुला कोणी एक्सप्लेनेशन द्यायला सांगत नाहीये. ये आलायस तर बस ना. आणि हे बघ, आपल्याकडे एक छानस छोटस बाळ आलंय. अरे, तेजूला मुलगा झालाय. अरे वा. बघ ना, किती गोड हसतोय तो. हो ना वहिनी, अभिनंदन ना तुमचं. बरं का बाळा, आपल्या बापासारखं पळपुटा नाही व्हायचं तू. तीच काय तू? तुम्हीच विचारताय रडते कशाला? म्हणजे पहिला संसार थाटण्याचं काम आम्ही करू ना माई. म्हणजे भांडी कुंडी, कपडे लत्ते, एक 2 महिन्याचं वाणी सामान. त्याला जरा समजावून सांगा. हे जे काय आहे ना, ते मग डायरेक्ट त्याच्याशी बोलायचं. अगं, आत्ताचा सुहास आणि आधीचा सुहास यांच्यात खूप फरक आलाय. सुहास खूप कडवट झालाय.
त्याच्या मनात एक सुडाची भावना निर्माण झाली. पण आता आम्ही आलोय ना ते पुन्हा कधीही घर न सोडण्यासाठी. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,